आता रंगाला पोट्यात येऊन राहायला बसले म्हणा मी तिकडे घरी गेलतो. अरे का ते देणके साहेब गेले का म्हणलं? मी राजा चहा घ्यायसाठी त्याला म्हणत होतो चला बा घरी. घरी कोणीच नाही दिसलं, तुम्ही नाही. मला कुठं गेले बा? मला असं इकडे तर म्हणलं चला आता पहा काय कसं काय करता म्हणलं पार्टीचं. कसं झालं ना आता निघा लागेल ना आपल्याला. 10 वाजून राहिलं ना. आता लोक बोलावलं नाही हो. आता म्हणते की पाहुणा गेल्यावर मी चहा प्यायला बोलावले आलो त्याईले. हो काय लोक म्हणाल बा कमाल असं नाही का निरा देखा रे. अरे पा ती जाऊ दे म्हणलं. गेला ते 9:30 वाजता गेला फन करत गेला. हो मी आता पोरीला घेऊन जातोच म्हणे. मला जाय बाबा. मला मग शिरा म्हणे बा थांबा नाही जातोच म्हणे मी जा. पार्टीला थांबला नाही तर आता हे यादी केली म्हणलं म्या. हो याच्यातनी काही खोबरं गिबरं मसाला कमी जास्त काही किती पाहिजे काय पाहिजे किती लोक 11 लोक आपण समजा साधारणतः. तर म्हणलं यादी केली म्या. हो तर आता पाहिजे हो ते बा पोट्टे आले वाटते वावरात चालले वाटते ते. अरे बाबू जगन अरे इकडे रे भाऊ संकेत या ना इकडे आण जरासं. हो हे म्हणलं इकडे या. म्हणलं यादी देऊन द्या पोट्ट्याजवळ. अरे पोट्ट्या या इकडे या जरासा. हो देऊन द्या ते शांतारामच्या खात्यावर घेऊन ये म्हणा. हो देऊन दे यादी ते मसाला वाटून तो इथून आणतो. बा पोट्टे संकेत मी काय म्हणतो कुठं चालले तुम्ही सध्या कुठं चालले म्हणलं? वावरात चाललो होतो बा जगनाच्या वावरातनी. आंबे गिंबे पाणी आले का पहा म्हणलं भैमुगा शेंगा खाव चाललो होतो. वावरात चालले का? बरं जा फक्त मी काय म्हणतो एवढं हे बा हे चिठ्ठी दिलेलं सामान आहे की नाही दुकानात जा आणि घ्या. आणि पैशाचं म्हटलं तर शांताराम भाऊच्या खात्यावर लिहून टाका म्हणा. तर आता बाकीचं तर काही सांगा नाही लागत. फक्त त्यातलं ते लसण काही बाकीचं आहे ना भाजीपाला ते देतात भाऊची इथूनच. हो ती बी शांताराम भाऊच्या नावावर. बाकी आता काही अडचण नाही राहील ना. आणि थैली आपल्या घरी जाऊ देतो. हो मी ते मसाला गिसाला वाटून मग आम्ही वावरात जातो. येसांना जेवायला तुम्ही इकडे शांताराम भाऊच्या वावरात आहे जेवण. नाही आम्ही येत म्हणलं जेवाले. आम्ही जेवलो आता. हो आता काही येत नाही. माय बाबा येतील. माय बाबा आहेत घरी बसलेले. बरं येतो मग मी आता. हो सामान घेऊन येतो आणि तुमच्या इथे नेऊन देतो. चालेल बा जगने. पाहिलं ते शांताराम भाऊच्या खात्यावर लिहायला लावलं ते पैसे. तेच म्हणलं तुम्ही बी 10 रुपयाचं काही घेऊन घ्या खारमुरी गिरमुरी. जा लवकर पटकन. गेले आता पोट्टे सामानाचा तर मेळ बसला. हो फक्त नाही म्हणलं शिवला या अजाबराला तास म्हणलं वाटते नाही. हो पार्टी किती आहे म्हणून म्हणून थांबला ते. नाही तर ती देणके संग गेला असत बरं असतं राजा. असं म्हणत नको जाऊ ना. कारण की कसं आहे पार्टी कोणाची आहे ज्याला घबाळ सापडे त्याची एक प्रकारची एक मिटिंग आहे ती. पार्टी फक्त बहाणा आहे. विशेष म्हणजे आपल्याला मिटिंग घेणं याची की बा आता या घबाळाचं करायचं काय इकायचं कुठं काय करायचं याचं नियोजन करायचं. आता हे जर इथं असला समजा भुजंग आपलं काय त्याचं नाव अजाबराव तर मग फालतू कसं आपल्याला अडचण निर्माण होईल ना. अडचण कायले हो ते कायले थांबते. त्याला थंड आणायला पाठवून द्या. हो बस मग काय त्याला म्हणा 500 रुपये देऊन द्या एक खेपचे. सगळे थम्सअप काही कोणाला काही पानं घेणं हे ते त्याला पाठवून द्या. 2 घंटे येतच नाही ते. मग काय आला तर आला नाही तर येणारही नाही ते. मग काय फक्त ते आला की हो तेवढं त्याला काम लावून द्या. आणि आपलं नियोजन तिकडे करत बसू आपण. आला तर आला शेवटू. का इकडे आहे का काय राजा माणसा? मी कंटिला पूजा घरी गेलो बा. मला मुंगशीला मोठी गेले का इकडे आहे का तुम्ही? आले का अजबराव? हो तेच म्हणलं जरा कसं आहे आता संकेतला सांगितलं बाबाला पाठवून दे म्हणलं इकडे. हो बरं झालं योगा तुम्ही चालले. हो काय म्हणलं पार्टीचं मग कसं करून टाकू मग चालले जाऊ आता सामानाला पाठवलं पोट्टे. काय पार्ट्या करता आणि कोळ्या मग काय काही जर असं थंड गिंड असं त्याला म्हणजे पार्टी राजा. मी मोठ्या आशेन थांबलो. तुम्ही कसं काय करून राहिले? काय भाजी गिजी कसं काय म्हणलं? हो काही थंड गिंड आहे का नाही म्हणलं काही? काय राजा तुम्ही हे बा असे बोलता. अरे स्वर्गातून माणूस आला. इतका माणूस आला आणि त्याच्यासाठी आपण आता हे पार्टीचं आयोजन करून राहिलो. ते माणूस काहून वापस आला असं काही समजलं कारण तुम्हाला? लोक म्हणते बा जिवंत झाला कसा झाला. अरे हे स्वर्गाला पोहोचले होते. हो मी सांगतो ना अंदाज काय तर ते काय सांगते. तिथं गेल्यानंतर त्याला विचारलं म्हणते. हो स्वर्गात गेल्यावर पहिले दरवाजा लागते. मग विचारलं तुम्ही दारू घेतली का बा? हो नाही. हो तुम्ही तंबाखू खाल्ला का? नाही. तुम्ही हे केलं का? नाही. काही बी नाहीच. हो तर मग त्याला म्हटलं म्हणे तुम्ही राजा जिंदगी म्हणजे वाया गमावली. आम्ही तुम्हाला एवढा जन्म दिला माणसाचा आणि तुम्ही काहीच नाही केलं पृथ्वी तलावर जाऊन. जा म्हणे वापस तुम्ही. दिलं यायला वापस पाठवून म्हणून हे जिवंत झाले असं याचं कारण आहे. लोक म्हणते जिवंत झाले ऑक्सिजन नाही भेटला. खरं कारण हे आहे यायनं काहीच म्हणजे शोकपाणी नाही केले म्हणून यायला वापस पाठवलं. म्हणून तर यायला आता शोकपाण्यासाठी डबल आलेत ते. म्हणून म्हणलं थंड घेऊन या थम्सअप हे ते पानं घेणं मसाला हे ते. पैसे थोड्या वेळानं देतेच कधी लाभाजी. शेवटी शिवला कधी शिल्लक लावतेच. अरे काही नका सांगत जाऊ ना. काही पटन असं सांगितलं पाहिजे. स्वर्गात गेले आणि तिथे विचारलं काही आपलं बळाय मारलं काही करणं. ते बसंती आला वाटते. अरे संतोष आला का रे? इकडे म्हणलं इकडे. काय म्हणता आबाजी कसं काय म्हणलं? हो ना आता ढोलं सोल लागेल बा. ఇంకా ढोलं सोलासाठी आलो होतो. थोडाचं जाऊ दे आता 2-4 दिवसाची गोष्ट आहे. नंतर तेव्हा तुझ्या विशेष नाही. फक्त मी काय म्हणतो ते आज पार्टीचं आहे बरं. तू ते आपले बंडू भाऊ येतात ना जवळ तुये. म्हणलं तू तर बरं ढोरं राखता येतोस तिथं. शांताराम भाऊची तर पार्टी आहे म्हणलं ते वावरात नाही. तर तिथं म्हणलं तू येजो महत्वाची मिटिंग आहे ते आपल्याविषयी. सांगितलं ना मला काशीनाथ भाऊ सांगितलं ना. हो येतो म्हणे तू ढोलं लागता तिथंच आपले चालता येते आणि तिथंच मग जेवण करतो. काय म्हणते पार्टीतनी मग समजा नियोजन आहे का मग कसं काय ऐकायचं होतं? बरोबर ठीक आहे ना. हो तर हे बा कोणाला काही सांगू नको जास्त चर्चा करायची नाही यायची. बरोबर तू 12:30ला पुठ्ठाच होती तू. आता 10 वाजले 2-2.5 घंटे लागते. 12:30 वाजता ढोरं तिथं जा ना तिथं चालत बस. ठीक आहे मग ये आता तू काही अडचण नाही. येतो मी. हो तर मग चला भाऊ म्हणलं ढोलाचे पैसे देऊन देतो म्हणलं आता हे एका महिन्याची. तुमचे मागच्या महिन्याची बाकी आहेत आणि यातले 10 दिवस. आता मी कसं लय 2-4 दिवस ढोलं चालतो. याच्यानंतर काही मी चालणार नाही. नाही रे बाबा सध्या हे बा ढोर नको सोडू तू फालतू आपत करशील. मग आम्हाला कोणाला सांगा मग आता हे ढोर राखाले. मग आता मी कसं काय करणार? आईचे बोल का ढोलच लाग का मी तुमचे? माय आईचे बोलबाल करू मी कसं काय? माय लग्न कसं होईल? मग देते का कोणी ढोलं लागणार पोरगी देते का म्हणला? हो ना गो सेवा करते नसन तसं बलाय मारल्या नाही जमत. लोकांना सगळं समजते ढोलं लागतं म्हणते ते. मग दिलं काय सांगा पण थिलोल भाऊ यंदा तर बोलते गेलं का वाया?
हो ना, योग नसेल यावर्षी. पाहू ना आपण. आता हे बा पैसा आला की तुला काहीच टेन्शन नाही. हे बा पोरीवाले घरी येतील तुया. फक्त आता तू ढोरं सध्याचे बंद नको करू. हाय तसं चालते. ठीक आहे मग आता चला आम्ही जातो घराकडे. तू आता ढोरं सोड लवकर ये तिथं. चला मुळा मीटिंग. अजबराव हो येता का तुम्ही मग आता? हो तुम्हाला बस 700 रुपये दिले म्या. हो तर सगळं आपलं सामान घेऊन या. हो जे जे सांगत ते आलं लक्ष तुमच्या. हो तर आम्ही आपा तुम्ही लसलं 1 वाजेपर्यंत आले पाहिजे बरं. याच्यापेक्षा जास्त टाईम करू नका. हो आता कसं 11 वाजून राहिले. हां हो जा मग तुम्ही आता याटोनं. हो बिलकुल बिलकुल आट्टापाशी आटून गेलो की निघालो की आलोच मी. हो तिथं आपल्या शांतारामच्या वाटत घ्या लागते ना. हो येऊन जातो मग ते सगळं पद्धतशीर घेऊन. हो काही वांधा नाही काही सांगायचं काम नाही. नाही नाही अरे म्हणलं बा तुम्ही तुमच्याच घरात नका राहू. हो आम्हाला बा 2 स्प्राईट मोठ्यावाल्या चांगल्या लंब्या घेऊन ये जा. आणि दुसरी गोष्ट अजून बिसलऱ्या हो 10-12 बिसलऱ्या घेऊन यायच्या. आणि दुसरी अजून काय पाहिजे पानं सांगितले तुम्हाला. पानं आहे पा आपलं कसं गोड बोलायचं. बाकी यायचं कोणाचे मसाला पान आहे 7-8 मसाला पान. आणि मुंगश्राम भाऊचं आपलं 120-300 हो बरोबर लक्ष ठेवा ते. काय रे या काय तुम्ही दिले 700 रुपये आणि गोष्टी सांगू राहिले 1700. अरे म्हटले 700 रुपयात इतकं कसं काय मिळत बसवा ना. अरे महाराष्ट्र थंड किती रुपये होते आता सांगा पण तुम्हाला. 200-300 त्याच्यात गेले मग माझं उरले काय. ते ना रे होत नाही तर काय झालं पानं आपल्याला असले 2 अडीच यायच्या. हो काय 10-15 पानं. आणि बाकी यायच्या 2 स्प्राईटच्या बॉटल. हो बिसलऱ्या समजा काय होऊन जायला 500-600 रुपये सगळं गुंडायची. तू येत ना 100 रुपयाचं. अरे 100 रुपये काय होत या तुम्ही साहेब मला खारमूर नाही होणार त्यांनी काही आपलं. अजून 300 रुपये देऊन द्या म्हणून. हो 1000 रुपये लागत ना कमीत कमी. जाणं येणं तिकीट पाणी हे ते टाकून द्या तुम्ही पैसे. काही कमी जास्त झालं तर मला फोन करता. मी फोन पे मारून देईन तुला. काय विषय 200-300 रुपये जा तुम्ही. लवकर जा लवकर या फक्त. 12:30च्या आत या नाही तर बस तिकडेच गायब बस आली यायची नाही तर येत नाही का तिकडे फरार होणार. 700 रुपये देणार ज्या गोष्टी सांगता. आडूस मी काही टेन्शन घेऊ नका. हो बस ऑटो पकडतो निघतो 1 घंटे वापस. येईन तर येऊ नाही का मला तर काही गॅरंटी वाटत नाही. हो पोटात पडल्यावर काय होईल काय नाही काही सांगता येते. बरोबर या मग तुम्ही. हो बरोबर टाईमशीर या आता वाट पाहिजे तुमच्या. पानं घेणं सगळं पद्धतशीर घेऊन. हो फक्त आपल्या जे जरा किंवा कमी टाकायला लावता. हो ते थंडाई जरा जास्त. हो एवढं घेऊन या सगळं पद्धतशीर. आपली तंबाखूची पुडी चुना तंबाखू पुडी ते चुनाचं फ्रीज भेटते म्हणा. तेवढं घेऊन जा म्हणा ते बी. हो काका सर दुकानाला लावतो 700 रुपये काय बोलतो आणतो बा आणतो. हो चला मी इथे म्हणतो गाडी नेऊ काय तुमची गाडी नेऊ का म्हणलो ना. गेलो गेला लवकर येते माणूस. तर कुठं ठोकून द्यायचा कोणाला तर मध्ये आपण यायची नाही का. हो तारखा मध्ये करायला लागत नाही बा मी हे बा गाडी नसतो देत कोणाला. हो कसं आहे आपण गाडी कोणाला हातच नाही होते. मग कोणाला ठोकावून मार नाव या मला हजर व्हावं लागं. ड्रायव्हर लोक काय आहे तर ठोस मारून देते पळून जाते. मालकाला हजर नाही व्हावं लागते तिथं. नाही म्हणलं बाबा तिकून येते तुमचं काय खरं. देत नाही म्हणलं गाडी नको मागत जाऊ. का मड्डू मास्टर समजा तुम्ही राजा. अरे जेवटाने थोडीशी घेते माणूस. तुम्ही आपल्या असे बोलून राहिल्या. अरे मी काय लोक ठोकणार का चालू राहत नाही एवढे याटो चालवणारा माणूस आहे. हो बोलून राहिले राहू द्या जातो याटून मी. बाबा हो गाडी सोडून बोला मग काय हो गाडी कोणाला देऊच नाही बा. मी बी सांगतो मी तर देतच नाही पण कोणाला द्यावंही नाही. हो फालतूचा हाताने शेकून देऊ नये. हो जा म्हणा तुम्ही या लवकर. म्हणून तरी देवीत असले मी म्हटलं बाबू तू मुकाट्याने हिशे घ्या रे. आता पस्ताव राहिले तर मग आता बा सांगतो ना लाराची आई गेली. हो भांडणं करून गेली म्हणते. हो या देवीत असल्या बा सांगतो ना. हो आता बा इतकं मुश्किल होणार आहे. हातानं भाकरी बळवा लागणार आहे. हो दोघा बापले गाले मग काय येतच नाही त्याची बुडी आता. काऊन की कसं आहे आता हिशे वाटी सगळ्याला जर आता इतकाले 40-45 लाख रुपये येते आपल्याला. हो आता एवढं मोठे जर त्यानं पाणी सोडलं तर आता किती त्याचे म्हणजे अंगाची आग उरायली असं ना. हो आता त्याचं त्याला माहीत. काय सांगा मनात असे कुतकुत करून राहिले ते. हो त्याला वाटते हे आता मस्त जमतीच गड्या. हो पण आता काय इलाज नाही आता त्याला. आता तोंड कसं आता तोंड मारून बसले. हो आता हिसा मागायला तोंड नाही राहिलं त्याला. मग लक्षात तिची किरकिर करे ना मग काय हो चांगले पण अंदरून द्यायची आता. हो काय आग होऊन राहिली त्याचं त्याला माहीत. जाऊ दे तिकडे. बरं मी काय म्हणतो मारती हो आलं का आपलं कुठपर्यंत आलं झालं का ते शिजलं का. टाईम आहे अजून टाईम आहे. आत्ताच टाकलं ते उकळायला टाईम लागते जरा हो गडबड करू नका. अजून फोडणी द्यायला टाईम अर्धा घंटा. हो का बरं मारती मी काय म्हणतो. हो आता याला आवाज दे ना मग आपला संत्या आहे का नाही ते ढोरं चालू आला इकडे. हो म्हणजे कसे सगळे माणसं असले पटपट आपले. हो मीटिंग घेऊन घेता येते नाही तर अजाबराव याचा अजून गोंधळ व्हायचा. ते आता कसं चर्चा करू राहिले तर हो शांताराम भाऊ येते काही ना काही मार्ग काढतील. बरोबर आणतो मी संत्याला बोलू. हो बरं बसा तुम्ही तोपर्यंत. हो इथंच वाटते ना. हो इथंच ढोरं चालू राहिले त्याला सांगत ना जवळपास म्हणून शांताराम भाऊच्या वर आज. हो त्याला आवाज देऊन दे चाल मला लवकर. बघलं वाटते. अरे म्हणतो संध्या मी काय म्हणतो. अरे चालणार बा. अरे काय मालती काय झालं का आटपलं का म्हणतो आला आली.
खाली तर उतर बाबा, चाल ना लवकर तिकडे, मीटिंग होऊन राहिली ना सुरू आता. मग काय तर चल आता, मीटिंग झाली की जेवण. ते यायचे आहेत ना अजाबराव, अजून थांबेल आहे ना काम. या लवकर, फटकन खाली या लवकर. ते काय आहे तर पाय, मग नाही तर मग मशीन मला समजलं नाही. मस्त चालू होतं रे संतोष, नाही काय कोरा कागद आणि हिन ते काय, कोण आहे बा? हा वाटते काही. ते काय तर बा मला ती मजा का घेता, तुमचे लग्न झाले आता, तुम्हाला काही टेन्शन नाही. आता आमच्या पोट्ट्यासारखे तर मोठं कठीण काम झालं आता. मग काय तर कोण आम्हाला ओळखते. आता पैसे आल्यावर पाहू बा आता काही बजेट बसते का तर. बसते ना. हे बा माणूस जर रंगारूपा नाही बा चांगला असला आणि कपडे लत्ते हिन ती चष्मा गॉगल राहणीमान चांगलं असलं ना, कोणी बी हे बा गेरात येते. मग काय आता माहित नाही का 300 का काहीतरी 350 पुरी पटवल्या म्हणते त्या एकानं. दणके खाल्ले त्यानं चांगले रट्टे. त्याची मिरवणूक काढली होती म्हणते. मग तसं आता त्यानं जर इतक्या 380 पटवल्या तर तुला एक नाही पटवणार का? मग काय आले का तू बी असा आहे की बा एवढा एवढा कलाकार माणूस तू. तेच म्हणलं त्याला तर एक होतं आपल्या डोक्यातनी. आपलं हतीले नाही का, हतीले त्याची पोलगी. ते पोलगी कसं आहे आपल्याला मनात बदली. आता म्हटलं बा ते जर ज्यानं जर दिली तर ठीक, नाही तर मग आपल्याला काहीतरी कला लागेल समजा मग. तिथं अरे बा तिथं काय जातं राजा, तिथं नको जाऊ. ते बा आलं का मोठा गुंडा आहे न ते, मग काय डाकू आहे न ते. करोडपती माणूस आहे ते, उलसा नाही बरं ते. रायफलच काढते ते दर 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 दर. माहित नाही का रामपुरा चालतात ते. ये झुकते है दुनिया झुकाना वाला चाहिए. मग प्यार से बड़ा कोई नहीं. मग प्यार करने वाले कभी डरते नहीं. पाय ना तू मारती. एक दिवस तरी म्हणलं काही ना काही करून दाखवतच नाही. पहिलंच मार खाती, मरणाचा नाही का, मरेच तोर मार खाणार आहे. अरे हे बा मी काय म्हणतो, ते बा त्या नादी लागू नको तू. दुसरी आपण पाहू इकडे तिकडे. ते कसं आहे, मोठं कठीण काम आहे बरं. आले का आले तुम्ही भेवालून द्या फक्त. स्वतःचे झाले आता लोकांचं काही अभि सांग ना काही एखादा फंदा गिंदा. पहिले ते कसं पिक्चरात असे पुस्तक पडलं की मग उचला लागेल, मग ते क्लेम होईल असं तसं काही एखादं सांग ना मला. जसं की बा म्हणजे त्या पोरीनं मला म्हणजे असं हे केलं पाहिजे की बा चांगलं पोलगा आहे असं तसं तिच्या मनात मी भरलं पाहिजे. मग काय करा म्या. जाऊ दे आता नाही का, हे मारच खाल्ला लागते. हे बा असं कर तू, एक काम कर तू. आपल्याला तुला जर समजा त्या पोरीला समजा तुझ्याबद्दल मनातली काहीतरी प्रेम निर्माण व्हायचं असन, तर तू एक काम कर. मी सांगतो तसा तू फंडा लढू. शक्यता आहे, जमू शकते. पण एखादा जर समजा हुकवाक झालं तर जर असं म्हणजे कठीण आहे. तू सांग फक्त मध्ये काय कला तेवढं सांग फक्त. मी कळतो ना. काही ना काही कळतो. एक काम करावं लागेल आपल्याला. कसं आहे, आपल्याला पूर्ण नियोजन करायचं. आता हे पैसा गिशाचं काय होते पाहू आपण. पैसा येऊ दे हातात पहिले. मग काय करतो, एक गाडी कर भाड्यानं मस्त. सुपर गाडी थार गिर मस्त. आम्ही गुंडे होतो समजा, मी झुंबर भाऊ असे 5-6 पोट्टे आम्ही गुंडे होतो. आम्ही अडवतो त्या पोरीले. तू मागून गाडी घेऊन ये. तू एंट्री होईन शिंगमसारखी. एंट्री करायची आणि आमच्या संग फाईट करायची. आम्हाला झोडायचं. आम्ही पळतो. मग पळालो की मग ऑटोमॅटिकच झालं. मग ती पोरगी तुला पसंतच करते. असं पाहिलं का काहीतरी नाही का. असा प्लॅन होता तुम्ही. तुम्ही गुंडे बनून अशी दाढी गिडी लावा, काही टोपं घाला, चष्मे घाला आणि बरोबर तुम्ही अडवा. मी येतो मागून गाडी घेऊन. बिलकुल अटॅकच करतो तुमच्यावर. आणि तुम्ही असे भंगाट पया की बस खतरनाक. मी 2-4 लाता तुले मारीन, त्याला मारीन. ॲक्शन गिक्शन चांगलं करतो मी. फक्त तेवढं झालं पाहिजे काम. तेवढं पैसे आल्यावर आपल्याला तेवढं करायचं आहे. ना करतो आम्ही. तुला सहकार्य करतो या कामातनी. फक्त लय मारू नको आम्हाला, नाही तर मग कसं आम्ही जर हात काढा नाही तर घरावर कुठे. फक्त आवाज धडाधम धडाधम. चला आ जावा असं तसं बिलकुल डेरिंग मारीन. तुम्ही पाहिजे फक्त, नाही तर अंगावर सर माया. चला मग काही हरकत नाही. असं करू मग आपण. चला मग काय मीटिंगमध्ये पाहू. चल मग चल. लवकर चल, जेवायला लागते ना. चला आले आता. संतोष आला का? चला ठीक आहे. मग आता काही हरकत नाही, सुरू करायला नाही का शिवलं. म्हणजे काय करावं कसं करावं याच्यावर आता आपल्याला चर्चा करावं लागेल. फक्त मला वाटते का अजाबरा खुटरो काय सांगा नाही का. आपण सुरू करा भस्कन यावं द्या ना. पायावर फोन लावून द्या. असं खुटरो काय त्याचा हालवाल घ्या. नंतर आपण सुरू करून देऊ. मग उचलते का नाही, होय का येते का नाही म्हणाले का. येऊ नको म्हणा. नाही याला तर फारच चांगलं. उचलला बाबा. हॅलो. अरे अजाबराव काय कुठं खा काही येता म्हणलं, झालं नाही सगळं. कुठं आहात तुम्ही सध्या? हॅलो कोण आहे म्हणलं, कोण बोलता तुम्ही. हॅलो. अरे बा शिवलाल टोयगोटे, तुम्ही गेले नाही का आता ते सामान आणाले. ते थंड गिंड आणतो म्हणून. काय कुठं आहात तुम्ही? अरे कोणत्या शिवला, कोण म्हणलं, कोणत्या शिवल्या. काय असे लोक बदल गाडी नाही दिली मी पाहा आता. लूट लागला वाटते. अरे म्हणलं हॅलो. अरे हॅलो. ते कधी लाभाजी बोलतो म्हणलं. तुम्हाला ते थम्सअप पण पान आणायला पाठवलं. अरे काही येता म्हणलं तुम्ही, आम्ही वाट पाहू राहिलो तुमची. अरे कंडीला पाहिजे खाका तुम्ही काय राजा. अरे तुम्ही मेले होते ना. तुम्ही जिवंत झाले कसे. मला हेच नाही समजू लागलं. तुम्ही लोकांना बनवून लागले. बा सांगतो ना, खोट्या गोष्टी आहे. कोणी जिवंत होऊ शकत नाही. लेका तुम्ही काहीतरी रामपूरवाले नालायकपणा करून राहिले काहीतरी. मला सांगू नका तुम्ही, मला सगळं समजते. जास्त झाली आले 100%. येणच नाही आले. होय कोण म्हणला, ते जास्त झाली म्हणणार. होय कोण म्हणला. अबे नालायक वाणाचे रामपूरवाले लोकांना फसू नका तुम्ही. जिवंत माणसाला मारताले काय समजून राहिले छोटाले. मला सगळं समजलं तुमचं. काहीतरी नाटकच आहे याच्यात नाही. काहीतरी कबाडा केला तुम्ही. हे बा चढली त्याला आता. हे बा बंद कर फोन, बंद कर. जाऊ तिकडे. ठेवून दे फोन, ठेवून दे. हॅलो. पहा म्हणलं. या झालं तेव्हा या म्हटलं तुम्ही लवकर. आम्ही वाट पाहू राहिलो तुमच्या. घेतलं ना ते बाकीचं घेतलं ना.
काय येऊन कसा येऊ मी त्या कंडीला मला गाडी देऊन नाही का? अरे म्हणलं अशा 17 गाड्या उभ्या करतो काय करा मा भैमुंग निघून फक्त 2 एकर भैमुंग आहे म्हणलं का? सांगतो मोस्ट का तुम्हाला तर रामपूरवाले गाडी नाही दिली मला. काय सांगू राहिले तुम्ही? यांना हट माझ्या जा तिकडे. घातले म्हटलं हो, 700 रुपये घातले पाण्यात आहे ना. हो जाऊ दे, कट करतो आणि आपली मीटिंग सुरू करा आता. हो, काही अडचण नाही आता. आता आहे बा अजाबरावचं काही खरं दिसून नाही राहिलं मला. हो आता आले तर झाकट पडल्यावर येतील ते, नाही तर मग कसं तिकडे तिकडे गावाला जाऊ शकतात ते. हो तर आता बाकी आपला विषय आहे आपल्या घबाडाचा. हा घबाड आपल्याला कशा पद्धतीनं हो याचा आता आपल्याला सोक्षमोक्ष लावायचा, म्हणजे आपल्याला सोनं मोडून पैसे कसे आपल्याला तयार करता येईल त्याचे. हो याच्यासाठी आपली मीटिंग बसलेली आहे इथं. बरं तर नाही कंदिलाबाजी. हो काही म्हटलं मार्ग सापडला का म्हटलं, तुमची चर्चा झाली. हो काही आहे काही मार्ग गिर्ग याच्यात? नाही कसं आहे आम्ही जरासा अभ्यास केला त्याचा. हो कसं आहे आपण 1-2 पर्याय त्यातले पाहिले की बा जर आपण 2-4 गिरण्या घेऊन गेलो समजा याच्यातले समजा नाणे आणि एखाद्या सोनाराला दाखवले समजा. हो तर त्यानं लेकानं नाही पोलीस स्टेशनला फोन करावं. हो कसं आहे आपल्या संग बोलण्यात आपल्याला गुंतून ठेवायचा आणि तिकडे पोलीस स्टेशनला फोनही लावून द्यायचा. म्हणजे बा आणल्या कुठून. हो म्हणजे कसं आहे आपण सांगावं बा आम्हाला जुनं सापडलं, आबाजीचं होतं, आमचं घरातनी पाया कोणताही सापडलं. ते काही असलं हो तरी ते कसं आपल्याला दगाफटका होऊ शकते. हो याचा आम्ही विचार केला की बा आपल्याला सोनाराला दाखवून काही आपल्या हाताने शकून घ्यायला पुरत नाही. तर दुसरं म्हणा एखादा श्रीमंत माणूस जर पाहिला हो त्याला म्हणलं घेतं का. हो तर एखादा आपल्याजवळ असा आसपास कोणी नाही बी. हो दुसरा कोणता माणूस पाहा. तर म्हणून म्हणलं आता याच्यातून एखादा मार्ग आता काय तेच म्हणलं आता जरासं आपल्याला मामा लुटीनं काय केलं बा. हो एवढं जरासं पाहा लागेल म्हणलं. तसं पाहा लागेल. हो त्याला भाच्याचं आणि त्याचं दोघाचं समजा 600 ग्राम आलेला आहे. हो तर त्यानं काय केलं बा त्याचं नाही का. हो विचारपूस करू का त्याला, लावू का फोन? लावा त्याला फोन. हो म्हणजे मग कसं आहे ते जर समजा काय करते हो त्या पद्धतीनं जर आपलं जर जमलं तर फारच चांगलं. नाही तर मग आता हो आता कसंही करून हो थोडं थोडं आपल्याला गहाण ठेवावं लागेल, काही ना काही करून पैसे वसूल करावं लागेल याचे. तसं करावं लागेल ते. मला वाटते मामाला पुढे धसायला लावा आणि आपण त्याच्या मागं जाऊ. हां हो रट्टे खाईन तर ते खाईन. हां त्याला म्हणा पाय बा काय कोशिश आहे तर कुठं काही जमते का ताल. हो पाय तुम्ही फोन लावून दिले. चला आला म्हणते, चला कोकणचा राजा, चला चला चला. हा 1 नंबर ओरिजिनल केसरचे विक्रेते मामा लुटेरे. चला या संपर्क साधा, पेटीसाठी संपर्क साधा. चला चला चला. बदाम लागला म्हणते 100ला 2 किलो. चला बदाम 100ला 2 किलो 2 किलो 2 किलो. अरे का भाऊ काय म्हणते म्हणलं, कसं काय भावारी. हा कोणता आंबा गिंबा कोणता आहे म्हणलं, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? अरे भाऊ खाऊन पहा ना पहिले. पैसे मागून राहिलो का मी? घरी न्या खाऊन पहा, नंतर घरच्यानं म्हणलं चांगला निघाला तर पैसे द्या. घरी घेऊन जा तुम्ही, हैगी करू नका. ओरिजिनल केसर आहे एकदम वाजवी भावात. हो 300 रुपयानंच लावतो मी, काही विषय नाही. देऊत 5 किलो. रामपूर काय म्हणते आता, यायचं काय अडलं आता. हो पाहा लागन, पहिले यायला रवाना करावं लागन. तुला झाला का निर्णय, झाला का तुमचा, का घरच्या बैली विचारा लागते. हो मले बा ऑर्डर आली म्हणले बा 10 पेटीची. हो त्याच्या संग मी फोनवर बोलणार होता. हो काय म्हणणं आहे तुमचं, घेऊन राहिले का तुम्ही? नाही 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 बा म्हणलं 150 रुपये पहा नाही का. आता बाजूने 100ला 2 किलो विकू ते. हो एवढा काय आंबे म्हणजे आंबे. पुढे जा म्हणलं भाऊ, पुढे जा. 50-60 रुपये आले ते समोर पोट्टा आहे ते कोण इथं. हो त्याच्या जोडून घ्या. हो जा तिकडे. 100 मग नाही का. हो जाऊ दे तिकडे. हो घेता पुढचं मला हे नाही दुसरं का नुपर नाही आंब्याले. जमला का नाही का. हो भाचा करते त्याला कवर. हो पाहा लागन रामपूरवाले काय म्हणते आता. 60 रुपये ना 2 किलो. 60 रुपयात 2 किलो येते का काही आपलं. जा पुढे जा. तिकडे मेंतल आंबे आहेत डालावर 30 रुपये. जा तिकडे. हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला स्वर्ग रिटर्न. बोला म्हणलं आबाजी काय म्हणता. काय राजा मजा का नको करू. अरे काय तुमचं कसं काय चालू आहे मग आता सध्या, काय चालू आहे म्हणलं. काहीतरी मतलबासाठी लावलं वाटते. हा काही नाही आपलं बस आंबे विकून राहिलो बाजारातनी. हो काय करता आता. हो काही अमरा घेतल्या दुसऱ्या गावच्या. हो पिकू घाल नाही इक नाही. हो काही इकडला तिकडला बोलाव नाही. हो बोला ना काय म्हणता. काय रे उन्हीन तानीची आता बसली गेले कर. हो ना इतकं मोठं सापडल्यावर बी. अरे म्हणलं काय म्हणतं 600 ग्राम राजा भेटलं तुम्हाला दोघाले माम भाज्याले, तरी म्हणलं आंबे विकता राजा. अरे आमच्या इथे गावातले लोक म्हणलं काम नाही करू राहिले काही. तर म्हणलं थोडंसं एक विचारत होतं बा, मार्गदर्शन पाहिजे तुमचं. बरं माया मार्गदर्शन हो का, सांगा ना बा काय पाहिजे सांगा ना. काही नाही म्हणलं हे जे आता समजा आपल्याला भेटलं हो तर हे काय कसं मोडावले का, मोठा विचार पडला. हो ना सोनारा जोड घेऊन जावं तर नाही अटकाव. म्हणजे म्हणजे खजूरशे पळ गए नीचे गिर गए असं नाही होईना. ती काय म्हणते त्याला ते खजूर से लटकेन झुडूप में पड गए. हो असं आहे वाटते ते काहीतरी. बरं काय पुढे काय. तर ते काही असं पण म्हणलं काय कुठं इका म्हणलं लेकाचं. हो ना आमची आता हे चिवचिव करून राहिले तर कुठं इकाव काय करावं. हो ना आमची मिटिंगच बसेल आहे. तर तुम्ही काय केलं म्हणलं मग. हो तुमचं मोडलं का तुम्ही. हो म्हणा मी तयारीतच आहो. हो संगच आणलेला आहे म्या. ते आता हॉटेल येऊन राहिला. हो बाजारात वसुल्या मारतीन दे.
हो पाहतो जरा त्याच्यापर्यंत. हो कसं आहे, मालावाला माणूस आहे. हो त्याला म्हणतो असं असं आहे बुवा. हो असं शर्टाचा विचार आहे माझ्या, 2-3 दिवस झाले तेच आलं माझ्या डोक्यात. हो इथं काहीतरी ॲडजस्टमेंट होऊ शकते. हो काऊन की तिकडे जाणं म्हणजे अटक नाही. असं म्हणता नाही हो ना, तुमचं जमते मग राजा नाही का. हो घेतला पाहिजे बा त्यानं, पण आमचं आता इतक्या मोठ्याचं कसं म्हणलं, आम्ही तर लय जणाव राजा, 9 जण आम्ही. तुम्ही दोघं 11 होतो आपण. हो तर म्हणलं आमचं कसं काय करावं, इतका मोठा त्याला फसणार नाही नाही आपणही जर त्याला म्हटलं तर. नाही म्हणा, इतका नाही घेऊ शकणार ते. काऊन की आता किती कोटीचं आहे ते. मग काय तर 3 किलोच्या वर आहे ना. मग 15-45 4.5 कोटीचा माल आहे ते. हो सगळा. हो तर मग आता इतका थोडी काही पोचणार आहे त्याले. तसं हो का मग राजा, कसं हो आमचं मग हे आता काय कसं, पैसे कसे करायचे. पाहू आपण. हो जरा खादोड्यापर्यंत पोचावं लागते आपल्याला. हो खादोड्याजवळ काही कमी नाही पैशाची. हो त्याच्याजवळ का समजा आपला माल पोचला हो की बजेट बसला. त्याच्याजवळ काय जाता राजा, त्याला मग सुराग लागायचा ना. ते म्हणून बा रामपूरवाल्याचाच माल हे हा. हो यायला घबाड सापड होतं हा, नसतं उलटे फिरून गिरेमान फिरून ना आपले. अरे बाबा, मामा लुटेरे म्हणते ना म्हणले. हा तुम्ही नका काळजी करू. ते कसं सळटाचं आणि काय सळटाचं ते मला सगळं समजते ना, कसं करावं लागते तर. हा हो असं सरक्या हाताने नाही खा लागत, असं उलटं खा लागते. हो तर जमते ते. हा तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. मला फक्त हॉटेल आला हो की लाईन लाव तुम्ही बरोबर. हा हो पाहतो तुमचंही देतो इकून मी, माय ऐकतो. हा हो काही काळजी करू नका, काही ना काही मार्ग काढतो. पाहिजे फक्त जरा हिशोबाने घे जा मग हा. हो जर झालं तर मग आम्हाला फोन कर मग लवकर. हो बस 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 का दिसूनच राहिला मला ते आला तिकडून. हो थांबा हा बा बोलतो मी त्या संग आळंगी जाऊन. हो पाहतो काय आहे का. हो ठीक आहे मग. बरोबर ठीक आहे ना, ठीक आहे ना, ठेवतो मी. हो पहा म्हणलं द्या लाईन लावून मग आमची बी. हो हॉटेल संग काय बातचीत करा बरोबर. हो आणा त्याला गिरातनी जरा. हो जमलं तर मग खादोडीच्या मार्फत हो आमचं बी घेऊन टाका. हो म्हणलं जेवण करतो मग आम्ही तोपर्यंत. हो तुम्ही लाईन लावून द्या मग आता. नाही बिलकुल बिलकुल. हिंगा मी संगच आणलं ना, 2-3 नाणे दाखवत त्याले. हो बाजूनं नेऊन. हो पाय बा असंच आहे आमच्यापाशी 3 किलो. हां हो बरोबर. मी त्याला काय सांगायचं ते बरोबर सांगतो. हा हो त्याचा विषय नाही. हो फक्त त्यानं हो म्हणावा. हो बाकी तुम्ही काही काळजी करू नका. हो सलटो तुम्ही सगळे जा. हो ठीक आहे, करा जेवण करा. आता एक तर 5 वाजून राहिले, व्हिडिओ टाकायचा टाईम झाला. हो फालतू अजून उशिरा जाईन मग. हा हो राहिलेला भाग उद्या पोहा. हो ठीक आहे मग. हो ओके ठेवतो फोन. हो बिलकुल बिलकुल हा. हो करतो मग आम्ही आता निवांत जेवण. हो चला पोट्टे वाढणं करून घ्या. हो चला जेवून घेऊ, तोपर्यंत वाढता येतेच आपल्याला. हो ठीक आहे ठेवतो मग हा. धन्यवाद.